नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज घेतलेली आहे दुकानामध्ये सुट्टी आणि दिवसभर केलेला आहे काम आणि दिवाळी जवळच आलेली आहे। पूर्ण घरामध्ये पूर्ण पसारा पडलेला आहे। तर रात्रीचे वाजले आहेत 11:30 आणि आता आवरायचं आहे आपल्याला पसारा। तर आज दिवसभर हे बघा, सकाळी कपडे धुतलेले आहे, जारवरती गमिल्यामध्ये ठेवले, ते आता सुकत टाकायचे आहेत। आणि आज बनवलेला आहे मी दिवाळीचा फराळ। तर फराळामध्ये बघा काय काय बनवलेलं आहे। अनारसे बनवले, 1 किलो पिठाचे असे अनारसे बनवले, 1 किलो रव्याची करंजी बनवलेली आहे आणि चकली वगैरे बनवली आज। आणि उद्या बनवायचं आहे चिवडा, शंकरपाळे आणि नानकटाई असं बनवायचं आहे। बघू आता जसा वेळ भेटेल तशा पद्धतीने बनवायला लागणार आहे। आणि आता आपल्या दुकानामध्ये पण खूप सारी अशी गर्दी झालेली आहे दिवाळीचा सीझन असल्यामुळे। तर दुकानामध्ये पण काम आहे आणि पायलचे आणि कल्पेचे पण पेपर चालू आहे, त्याच्यामुळं मुलांचं पण आणि घरातलं पण आणि दुकानातलं पण बघून बघून पूर्ण जीव थकून जातो असा। तरी पण सगळी कामं आपल्यालाच करायला लागते, मदत करायला पण कोण नाही। तर त्यासाठी आता पूर्णपणे आवरायचं आहे घरामध्ये। तर हे बघा, अशा प्रकारे इथे धुतलेले कपडे सकाळी मी ठेवलेले आहे जारवरती आणि त्यानंतर पूर्ण बेसिंग भांड्याने भरलेला आहे। आणि आत्ताच कढईमध्ये करंज्या वगैरे तळून झालेल्या आहेत आणि इकडं बेसिंगमध्ये पूर्ण भांड्यांचा खताडा पडलेला आहे। तर आता भांडे वगैरे पण घासायचेत आपल्याला। दूध पण गरम केलेलं आहे, आता 1 ग्लास दूध पिणार आहे, जेवणाची पण इच्छा नाही आणि दूध पिऊन झोपायचं आहे। आणि आता आपल्याला 2-3 दिवसामध्ये पूर्ण कांद्याची पण साफसफाई करायला लागणार आहे। पूर्ण स्टॉलवरती पण पूर्ण पसारा झालेला आहे, पायल आणि कल्पेची पुस्तकं वगैरे सगळं पसारा हे बघा। ही मागं मी शिडी घेतलेली होती, तर त्याचा पण व्हिडिओ मी टाकला होता। तर अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। चला बाय।